नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. वंध्यत्व, कारणे, निदान आणि उपचार या विषयावरती आज आपण चर्चा करतोय आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरचे वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉक्टर नरहरी मळगावकर. आपण सरांचं स्वागत करूया. सर नमस्कार, कार्यक्रमात मनापासून स्वागत. चर्चेला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर वंध्यत्वावर उपचारासाठी एक विश्वसनीय हॉस्पिटल असून तिथं यशस्वी वंध्यत्व उपचारांसाठी अनेक अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहेत. मागच्या 8 वर्षांमध्ये अपत्य प्राप्तीसाठी प्रयत्न करणाऱ्या जोडप्यांचा आयुष्यामध्ये प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर नवचैतन्य निर्माण केलंय. प्रोजेनेसिसला असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी आतापर्यंत 4 आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आलंय. प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर ठाणे, पुणे आणि नाशिक या ठिकाणी कार्यरत आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विदेशातूनही अनेक दाम्पत्यांनी प्रोजेनेसिसमध्ये अपत्य सुखाचं स्वप्न पूर्ण केलंय. ब्लास्टोसिस, ट्रान्सफर, लेसर असिस्टेड हॅचिंग, IVF, इक्सी, इप्सी, पिक्सी इत्यादी आधुनिक उपचार पद्धतीच्या सहाय्याने प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर येथे वारंवार IVF, IUI, अपयशी होणं, गर्भ न रुजणं, PCOD, एंड्रोमेट्रोसिस, लो MH, फेलोपियन ट्यूब्स, त्याच पद्धतीनं ब्लॉक असणे, पाळी बंद झाल्यानंतर गर्भधारणा, पुरुष वंध्यत्व अशा अनेक वंध्यत्वाच्या समस्येवर प्रोजेनेसिस या ठिकाणी यशस्वी असे उपचार केले जातात. आज आपल्यासोबत प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरचे वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉक्टर नरहरी मळगावकर सर आहेत आणि त्यांच्यासोबत आपण याच विषयावरती चर्चा करणार आहोत. सर पुन्हा एकदा स्वागत तुमचं कार्यक्रमामध्ये. अपत्यप्राप्ती हे प्रत्येक जोडप्याचं सर एक स्वप्न असतं आणि दुर्दैवानं काहींना ते शक्य होत नाही. मुळात आपल्याला वंध्यत्वाची समस्या आहे हे जर जोडप्यांनी ओळखायचं असेल तर त्यांनी ते कसं ओळखावं हा एक मुळातला प्रश्न असतो. आणि त्याच्याही पुढे जाऊन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की त्यांनी जर मार्गदर्शनासाठी यायचं असेल किंवा उपचार करून घेण्यासाठी यायचं असेल तर त्यांनी ते कधी यायला पाहिजे किंवा येणं अपेक्षित असतं, काय सांगता येईल? नक्की प्रशांत जी हा फार महत्वाचा एक क्वेश्चन आहे. कारण आपण जेव्हा बघतो तर भारतामध्ये जवळपास 15 ते 20% कपल्स अशा आहे का ज्यांना इन्फर्टिलिटी प्रॉब्लेमने ते ग्रस्त आहे. पण बऱ्याच वेळा काही कपल्स असतात ते लग्नानंतर 15 वर्ष, 20 वर्षानंतर, 8-10 वर्षानंतर येऊन भेटतात आणि तेव्हा तो प्रॉब्लेम एका वेगळ्या लेवलला गेलेला असतो. तो हा प्रॉब्लेम अर्ली आयडेंटिफाय करणं हा फार महत्वाचा आहे. सो आपण जेव्हा बघतो तर एखादा कपल जेव्हा ते रेग्युलरली बरोबर राहून रेग्युलर त्यांचे रिलेशन होऊन 1 वर्ष नंतरही त्यांना अपत्य प्राप्ती होत नसेल तर अशा कंडिशनमध्ये नक्की त्यांनी वंध्यत्व निवारण तज्ज्ञ आहे यांचा सल्ला घ्यावा. पण याच्यामध्ये पण काही एक्सेप्शनल केसेस असतात. सो ज्याच्यामध्ये समजा लेडीजचं जे वय आहे ते वय 35 पेक्षा जास्त असेल किंवा त्या लेडीजच्या आधी काहीतरी पेल्विक सर्जरी झाली असेल किंवा तिची पाळी जी आहे ती अनियमित असेल किंवा रिलेशन्समध्ये हजबंडला किंवा वाईफला प्रॉब्लेम्स येत असतील. सो अशा काही कंडिशन जेव्हा असतील तर तेव्हा त्यांनी 1 वर्षाची वाट न बघता ॲज अर्ली ॲज पॉसिबल येऊन त्यांनी वंध्यत्व निवारण तज्ज्ञांचा सल्ला घेणं किंवा ॲटलिस्ट रिपोर्ट्स करून बघणं हे फार महत्वाचं आहे. सो ह्या गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहे. याच्यानंतर जेव्हा आपण बघतो सो नक्की केव्हा त्यांनी जाऊन ट्रीटमेंट घ्यावी. तर याच्यामध्ये पण आता आपण जेव्हा बघतो तर काही प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन्स पण आपण आहे. 1 वर्ष तर हा आपला पिरियड आहेच. पण आता काही केसेसमध्ये जेव्हा ते अपत्य प्राप्ती आता आपल्याला हवी आहे मूलबाळ त्याच्यासाठी आपण प्रयत्न सुरू करतो आहे. तर बरेचसे कपल्स आता येतात आणि आधी पूर्ण रिपोर्ट्स करून घेतात. काही प्रॉब्लेम आहे का, प्रॉब्लेम नाहीये. तर प्रॉब्लेम नसेल तर नॅचरली ट्राय करू शकता. तर आता बऱ्याच वेळा जो यंग जनरेशन आहे त्याचा फोकस पण चेंज झालाय प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनवर. म्हणजे आधी ऍटलीस्ट रिपोर्ट करून बघून त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नसेल तर नॅचरली पण आपण ट्राय करू शकतो. तर नक्की मी सांगेल हे वरची जे कारण आहे याच्यामध्ये जर प्रॉब्लेम असेल तर त्यांनी नक्की वंध्यत्व तज्ज्ञांना येऊन त्यांना भेटून ऍटलीस्ट त्यांचा सल्ला घेणं, रिपोर्ट्स करून घेणं हे महत्वाचं आहे. नक्कीच सर. कोणत्याही आजाराची किंवा कोणतेही डिसीज जेव्हा होतं तेव्हा त्याची एक पर्टिक्युलर कारणं आपण नेहमीच आपल्याला माहिती असतात. ते वंध्यत्वाची जर कारणं बघायचं म्हटलं तर आपल्याला काय सांगता येईल? नक्की जेव्हा आपण बघतो तर वंध्यत्व मी जसं सांगितलं ऑलरेडी 15 ते 20% कपल जे आहे ते वंध्यत्वाने ग्रस्त आहे. तर त्याच्या कारणांचा विचार केला आपण तर पर्सेंटेज वाईज आपण सगळ्यात महत्वाचं बघू. कारण बऱ्याच वेळा वंध्यत्व म्हटलं का स्त्रीला ते जबाबदार धरले जातं. तर तसं बिलकुल नाहीये. तर 30 ते 35% जे कारण आहे ते पुरुषांमुळे असतात वंध्यत्वासाठी, 30 ते 35% हे स्त्रियांमुळे असतात. तर इक्वल कॉन्ट्रीब्युशन आहे वंध्यत्वासाठी.
आणि काही फॅक्टर्स जे असतात त्याच्यामध्ये कंबाईन फॅक्टर्स असतात आणि काही ठिकाणी अननोन फॅक्टर्स असतात. सो याच्यामध्ये जर आपण बघितलं तर नक्की कोणत्या कारणामुळे वंध्यत्व येऊ शकतं. तर सर्वात पहिले मी सांगेल पुरुषांमध्ये कारणं काय आहेत? तर पुरुषांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा म्हटलं तर शुक्राणूच्या प्रॉब्लेम्स. म्हणजे शुक्राणू मग कमी असतील, त्याची संख्या कमी असेल किंवा त्याची हालचाल कमी असेल, त्याची बनावटीमध्ये काही प्रॉब्लेम असतील किंवा त्याची फंक्शनल कॅपॅसिटी कमी असेल, सर्व्हायव्हल कमी असेल त्या कंडिशनमध्ये किंवा काही जे पुरुष असतात त्यांच्यामध्ये शुक्राणू नसतात. त्याला आपण अजूजपर्मिया आपण असं म्हणतो, तर प्रॉब्लेम असेल किंवा काही पुरुषांमध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन असतं म्हणजे ताठरता लिंगाला न येणं, त्याच्यामुळे रिलेशन्स होत नाही, त्याच्यामुळे पण वंध्यत्व कुठेतरी येऊ शकतं. सो हे पुरुषांचे कारण झाले, ज्यामुळे वंध्यत्व येऊ शकतं. जर स्त्रियांमध्ये जर बघितलं आपण, तर स्त्रियांमध्ये महत्त्वाचं जर आपण बघितलं तर अंडाशयाचे प्रॉब्लेम्स हे फार महत्त्वाचे असतात. तर बऱ्याच वेळा अंडाशयामध्ये जास्त गाठी असतात, ज्याला पॉलिसिस्टिक ओव्हरी म्हणतो किंवा अंडाशयाची कॅपॅसिटी कमी झाली असते, ज्याला आपण लो एमएच किंवा पुअर ओव्हरियन रिझर्व्ह आपण म्हणतो किंवा अंडाशयामध्ये काही गाठी असतील, ज्याला आपण सिस्ट म्हणतो, एंडोमेट्रियोमा म्हणतो. रक्ताच्या गाठी असू शकतील किंवा पाळीच्या पण गाठी असतात अंडाशयामध्ये. सो किंवा काही कारणास्तव अंडाशयाने काम करणं बंद केलेलं असेल, आपण प्रीमॅच्युअर ओव्हरियन फेल्युअर म्हणतो किंवा पाळी बंद झाल्यानंतर अपत्य प्राप्ती हवी असेल, तर हे अंडाशयाच्या कारणं लेडीजमध्ये असू शकतात. फॅलोपियन ट्यूब जी गर्भनलिका आहे, जर गर्भनलिका बंद असेल किंवा त्याच्यात पाणी झालं असेल किंवा ती बंद केली गेलेली असेल अपत्य प्राप्तीच्या ऑपरेशनसाठी, सो किंवा ट्युबोवरून रिलेशन डिस्टॉर्टेड झालेले असतील किंवा काही कारणास्तव ती गर्भनलिका काढली गेलेली असेल, तरीही वंध्यत्व येऊ शकतं. नंतरचा प्रॉब्लेम बघितला तर गर्भाशय. सो गर्भाशयामध्ये जर समजा काही प्रॉब्लेम्स असतील, जसं गर्भाशयाला सूज असते, ज्याला ॲडमॅटिक बल्की युटरस आपण म्हणतो किंवा फायब्रॉइडच्या गाठी असतात गर्भाशयामध्ये, गर्भाशयाला मधून पडदा असतो किंवा काही प्रकारचे इन्फेक्शन गर्भाशयामध्ये असेल किंवा त्याचा जो अस्तर आहे, लेयर आहे, तो चांगला वाढत नसेल, त्याला आपण थिन एंडोमेट्रियम म्हणतो किंवा ट्युबरक्युलोसिसचं इन्फेक्शन फार कॉमन आहे इंडियामध्ये, ते असेल तर गर्भाशयामध्ये जर हे प्रॉब्लेम्स असतील, तरीही वंध्यत्व येऊ शकतो. काही कॉजेस असतात ते सिस्टेमिक असतात. जसं आपण म्हणतो ओबेसिटी असेल किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्स असतील, ब्लडमध्ये काही इश्यूज असतील, सो त्या कंडिशनमध्ये किंवा इम्युनॉलॉजिकल काही फॅक्टर्स असतील, तर या फॅक्टर्समुळे कुठेतरी वंध्यत्व येऊ शकतो. तर हे वेगवेगळ्या जे प्रकारचे कारणं आहेत स्त्रियांमध्ये. सो मी जसं सांगितलं, स्त्री आणि पुरुष दोघांमुळे हे वंध्यत्वाचे महत्वाचे कारणीभूत आहे आणि त्याच्यासाठी हे जे कारणं आहे याच्यामुळे वंध्यत्व हे येऊ शकतं. नक्कीच. डॉक्टर नरहरी मळगावकर आपल्याशी बोलतायत. नरहरी मळगावकरांचं जे प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर आहे, ठाणे, पुणे आणि नाशिक या ठिकाणी आजपर्यंत हजारो जोडपी त्या ठिकाणी आली आणि त्यांच्या आयुष्यामधला जो आनंद आहे, जो वंध्यत्वामुळे ते वंचित राहिले होते, तो आनंद त्यांना मिळाला. त्यांच्या पदरामध्ये मुलं आली. अशीच काही प्रतिक्रिया आज आपल्यासोबत असणार आहेत. त्यातली पहिली प्रतिक्रिया आत्ता आपण ऐकणार आहोत. मला इथे इतका भारी रिस्पॉन्स मिळाला, म्हणजे मी बाहेर जिथे कुठे गेलीये मला सगळीकडे निगेटिव्हच आलंय. तर त्याच्याबद्दल त्यांनी खूप काही सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की होप सोडू नका, वी विल डू द बेस्ट. आणि आणि विदिन 2 सरांनी इयर्स तसंच केलं. त्यांनी हां. बेस्ट ऑफ द बेस्ट ट्रीटमेंट हां. देऊन आणि आज मला बेबी दिलंय. आणि विदिन द 1.5 years 1.5 year Yes, मध्ये मला रिझल्ट we आला. got- आज फायनली माय फॅमिली इज कम्प्लीट. थँक्यू सर. थँक्यू सर, थँक्यू सो मच. खूप छान अशी ही प्रतिक्रिया आत्ता आपण बघितली. सर, वंध्यत्वग्रस्त जोडपं ज्या वेळेला तुमच्यापर्यंत येतं, तुमच्याकडे येतं, तपासणीसाठी येतं, त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या तपासण्या. आता बऱ्याच वेळेला नेमकं या जोडप्यांना माहिती नसतं की आपण कोणत्या तपासण्या करायला पाहिजेत. तर तपासण्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला काय सांगता येईल? नक्की जेव्हा आपण बघतो का बऱ्याच वेळा कपल्स जे विचार करतात, "बा आपण आता वंध्यत्व ग्रस्त आहोत का नाही?" जसं मी सांगितलं हे कारण असेल तर नक्की तुम्ही वंध्यत्व तज्ञांना जाऊन भेटणं गरजेचं आहे. पण बऱ्याच वेळा कसं असतं, हा डायलेमा असतो का आपण जाऊन भेटावं की नाही? गेल्यानंतर काय आपल्याला रिझल्ट मिळेल, त्याच्यामध्ये काय तपास केले जातील? तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे इव्हॅल्युएशन हा सर्वात महत्त्वाचा प्लॅटफॉर्म आहे. जर इव्हॅल्युएशन प्रॉपर असेल तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी करू शकतात. तर इव्हॅल्युएशन म्हणजे फक्त तपासण्या नव्हेत. तर इव्हॅल्युएशन म्हणजे जी हिस्ट्री आहे ते पण फार महत्त्वाची आहे. नक्की काय प्रॉब्लेम्स आहेत त्यांना ते बरोबर. जाणून त्याच्यानुसार पण बऱ्याचशा गोष्टी आपल्याला क्लॅरिटी त्याच्यातून येते. सो बेसिकली जेव्हा कपल येतात तर त्याची प्रॉपर हिस्ट्री घेणं फार महत्त्वाचं आहे. तर फिमेलची हिस्ट्री, तिच्या पिरियड्सची हिस्ट्री, मेलची हिस्ट्री, त्यांचे सेक्शुअल रिलेशन जे असतात त्याची हिस्ट्री, तर त्याच्यातून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला क्लॅरिटी येते. त्याच्यातून पण बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. हं, हं, हं. सो हे हिस्ट्रीचा पार्ट झाला. सेकंड इव्हॅल्युएशन ज्याला आपण तपासण्या म्हणतो. तर काही बेसिक रिपोर्ट्स करून घेणं फक्त गरजेचं असतं. So जसं पुरुषामध्ये आपण जर विचार केला तर सिमेन अॅनालिसिस हे सिंपल एक रिपोर्ट आहे. धातूचा तपास जो तो केल्यानंतर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शुक्राणूमधले प्रॉब्लेम्स आपल्याला कळतात.
तसंच फिमेलमध्ये जर आपण विचार केला का त्याच्यामध्ये एक सिंपल ट्रान्सव्हॅजिनल सोनोग्राफी विथ कलर डॉपलर विथ 3D सोनोग्राफी असते. ते एका सिंगल सोनोग्राफीमध्ये आपल्याला बऱ्याचशा गर्भाशयाचे जे प्रॉब्लेम आहे, अंडाशयाचे प्रॉब्लेम आहे, तर त्या बऱ्यापैकी आपल्याला त्याची आयडिया येऊन जाते. आणि त्याच्यानंतर काही हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे का, काही ब्लड रिपोर्ट्स आपल्याला करून घ्यावे लागतात. आणि ट्युबल पेटेन्सी म्हणजे जी गर्भनलिका आहे ती उघडी आहे का बंद आहे, याच्यासाठी आपण हिस्टोसल्फिंगोग्राफी करू शकतो किंवा सोनोसल्फिंगोग्राफी आपण करू शकतो. सो ह्या फार बेसिक रिपोर्ट्स आहे. ह्या बेसिक रिपोर्ट्समध्ये आपल्याला इन जनरल कल्पना येऊन जाते, आयडिया येऊन जाते. जर याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर आपण त्याचं डिटेल इव्हॅल्युएशन करून जे ऍडव्हान्स तपासणी आहे ते पण आपण करू शकतो. पण जर ह्या सगळ्या नॉर्मल असतील तर ह्या बेसिक रिपोर्ट नॉर्मल असतील तर नक्की ते नॅचरली किंवा काही ट्रीटमेंट प्रॉब्लेम असेल तर काही ट्रीटमेंट घेऊन पुढे ते प्रेग्नन्सी प्लॅन करू शकता. नक्कीच सर. आता आपण थोडंसं उपचारांकडे येऊया, कारण बऱ्याच वेळेला काय होतं जेव्हा उपचारांचा विषय येतो, एकतर मनामध्ये साशंकता असते म्हणा, भीती असते म्हणूया, किंवा काहीतरी शंका असतात किंवा कुठेतरी काहीतरी ऐकलेलं असतं. तर उपचारांच्या बाबतीमध्ये काय म्हणता येईल? कारण वंध्यत्वावरती आपण उपचार करताना या सगळ्या गोष्टी आपलं नेमकं काय झालंय त्याची एक क्युरिओसिटी सुद्धा त्या जोडप्याच्या मनामध्ये असू शकते. तर त्या अनुषंगानं काय सांगता येईल? नक्की. आता जेव्हा आपण विचार करतो प्रशांतजी, तर उपचार म्हटलं तर बऱ्याच वेळा फक्त येतं बघ गोळ्या, औषधं, मेडिसिन. बरोबर. तर तसं हे बिलकुल नाही आहे. तर वंध्यत्वावर उपचार हे फार वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तर काही कपल्सला फक्त काउन्सिलिंगने पण प्रॉपर गायडन्स मिळाल्यानंतर पण त्यांना त्याच्यातून रिझल्ट मिळतो. सो बेसिक ह्याच्यामध्ये मी जसं सांगितलं तर आपण पहिले हिस्ट्री घेऊन प्रॉपर त्याचं इव्हॅल्युएशन करणं गरजेचं आहे, प्रॉब्लेम शोधणं गरजेचं आहे. आणि हे इव्हॅल्युएशन नुसार त्याचे उपचार कोणचं आपण द्यायचं हे ठरवले जातं. सो जसं मी सांगितलं बेसिक काही कपल्सला आपण फक्त काउन्सिलिंग केलं आणि कोणत्या पिरियडमध्ये रिलेशन्स ठेवायचे हे सांगितलं तरी त्याच्यातून त्यांना प्रेग्नन्सी मिळू शकतो. दॅट इज अ प्लॅन रिलेशन ज्याला आपण म्हणतो. सेकंड जो पार्ट उपचाराचा येतो बा त्याच्यामध्ये पण ते सगळं नॉर्मल असेल हे असेल तर त्याच्यानंतर मग आपण काय केलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतरचा उपचार पद्धती येते ती IUI, त्याला आपण इंट्रायुटराइन इन्सेमिनेशन म्हणतो. जर सगळं नॉर्मल असेल पण त्यांना नॅचरली प्रेग्नन्सी राहत नसेल तर त्या कंडिशनमध्ये आपण IUI ही उपचार पद्धती केली जाते. ही एक फार बेसिक उपचार पद्धती आहे. त्याच्यानंतर जर काही मेजर प्रॉब्लेम असेल पुरुषामध्ये किंवा लेडीजमध्ये तर त्या कंडिशनमध्ये आपल्याला IVF उपचार पद्धतीचा सपोर्ट घ्यावा लागतो. किंवा अजून त्याच्यामध्ये जर मेजर प्रॉब्लेम असेल तर आपण अतिप्रगत IVF उपचार पद्धती असते, त्या टेक्नॉलॉजीचा सपोर्ट घेऊन आपण अशा कपल्सला आपण प्रेग्नन्सी आपण देऊ शकतो. जसं मी सांगितलं फ्रॉम बेसिक टू ऍडव्हान्स डिपेंड्स प्रॉब्लेम काय आहे त्याच्यानुसार आपण योग्य उपचार पद्धती घेऊन पुढे नक्की जाऊ शकतो. तो उपचार म्हटलं तर फक्त IVF नव्हे तर डिपेंड्स ऑन द पेशंट, कपलचा प्रॉब्लेम काय त्याच्यानुसार आपण योग्य उपचार घेणं हे महत्वाचं असतं. नक्कीच. जसं मगाशी आपण म्हटलं की प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर जे आहे मळगावकरांचं, याच्यामधून आत्तापर्यंत असंख्य जोडपे आली, त्यांनी उपचार करून घेतले आणि तो आनंद मिळवलेला आहे. मुलं आज त्यांच्या पदरामध्ये आहेत. एक प्रतिक्रिया मगाशी आपण बघितली, आता दुसरी प्रतिक्रिया बघूया. 1 वर्षाच्या आतच आम्हाला 2 जुडवा मुलगी झालेली आहे. सरची खूप आभारी आहे आणि पूर्ण स्टाफची खूप सपोर्टिव्ह आहे ते. मी फक्त न्यू पेशंटला एवढंच सांगणार की 2 शब्द आठवण करा, श्रद्धा आणि सबुरी. जे हे दोघी तुमच्या मनात आहे तर तुम्हाला नक्की ते यश मिळेल. 1 वर्षाच्या आतच आम्हाला 2 जुडवा मुलगी झालेली आहे. मी डॉक्टर खूप आभारी आहे आणि पूर्ण स्टाफची खूप सपोर्टिव्ह आहे ते. आठवण करा, श्रद्धा आणि सबुरी. जे हे दोघी तुमच्या मनात आहे तर तुम्हाला नक्की ते यश मिळेल. खूप छान अशी प्रतिक्रिया या आता आपण ऐकलेली आहे. खरं तर अनेक जोडपी अशी आहेत ज्यांना ही समस्या भेडसावत असते. त्याला कारणं अनेक असू शकतात, मात्र त्याच्यावरती एक ठोस अशा पद्धतीचा उपाय प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरच्या माध्यमातून अनेक ठिकाणी केला गेला आहे. ठाणे असेल, पुणे असेल, नाशिक असेल, या तिन्ही सेंटर्सवरती महाराष्ट्रातूनच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरून देखील अशा पद्धतीनं ज्यांना समस्या आहे ती लोक येत असतात आणि उपचार करून घेत असतात. आणि हा जो उपचारांचा रेशो आहे असं आपण म्हणूया तो खूप चांगल्या पद्धतीचा आहे. डॉक्टर नरहरी मळगावकर आणि त्यांची टीम सातत्याने या सगळ्या गोष्टींमध्ये प्रयत्न करते, काम करते. त्यामुळे अशा कुठल्याही पद्धतीच्या अडचणी, समस्या तुमच्याही कुठे घरामध्ये, फॅमिलीमध्ये, कुटुंबामध्ये, मित्रपरिवारामध्ये असतील तर तुम्ही निश्चितच डॉक्टर नरहरी मळगावकर आणि त्यांच्या टीमला संपर्क करू शकता. आता स्क्रीनवरती तुम्हाला प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरचे नंबर्स दिसत आहेत. वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम संजीवनी. विश्रांतीनंतर सामसंजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. वंध्यत्व, कारण, निदान आणि उपचार या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि डॉक्टर नरहरी मळगावकर आपल्याला मार्गदर्शन करतात. सर, जसं आता आपण म्हटलं की IVF ही जी एक उपचार प्रणाली आहे जिचा उल्लेख आपण सातत्यानं करत आहात, ही उपचार प्रणाली म्हणजे नक्की काय आहे?
नक्की प्रशांतजी, जेव्हा आपण बघतो तर IVF हा एक उपचार आहे, पण त्याची बऱ्याच लोकांना उपचार पद्धती माहीत नसल्यामुळे गैरसमज असतात. हम्म. तर IVF मध्ये आपण नॉर्मली काय करतो, जी लेडीज असते ज्यांना IVF ची गरज आहे, तर असं पहिली गोष्ट अशा लेडीजला आपण इंजेक्शन देऊन त्यांचे CBC वाढवतो. मॅच्युअर झाले का ते शरीराच्या बाहेर काढून घेतो. मिस्टरांचे शुक्राणू घेऊन त्याच्यापासून आपण गर्भ तयार करतो. एक लॅब असते, एम्ब्रियोलॉजी लॅब ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये काही इन्क्युबेटर्स असतात. ते गर्भ आपण तिथे 3 ते 5 दिवस वाढवतो आणि ते वाढवलेले जे गर्भ आहे ते आपण गर्भाशयामध्ये ट्रान्सफर करतो. तर ही जी प्रोसेस जी गर्भनलिकेमध्ये होते ती गर्भनलिकेच्या बाहेर करतो, ज्याला आपण IVF असं आपण म्हणतो. तर जसं मी सांगितलं, याची गरज कोणाला असते हे पण फार महत्वाचं आहे. सो जर पुरुषांमध्ये शुक्राणूचे मेजर प्रॉब्लेम असतील काही, तर IVF लागू शकतं. किंवा मी जर सांगितलं IUI ही बेसिक उपचार पद्धती, तर वारंवार IUI फेल झाले असेल तर IVF ची गरज पडू शकते. किंवा गर्भनलिका बंद असतील लेडीजच्या आणि त्या लॅप्रोस्कोपी करूनही ओपन झाल्या नसतील तर IVF ही अतिशय चांगली उपचार पद्धती आहे. बरं. किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरी असेल आणि ज्याच्यामध्ये CBC वाढत नसतील, किंवा पाळी बंद झाली असेल, मेनोपॉज झाले असेल, किंवा प्रीमॅच्युअर ओव्हरियन फेल्युअर असेल. सो अशा वेगवेगळ्या जे इंडिकेशन्स आहेत ज्याच्यामध्ये नॅचरली किंवा IUI मध्ये जर प्रेग्नन्सी राहत नसेल, हम्म. तर IVF आणि त्याच्या अतिप्रगत IVF उपचार पद्धतीद्वारे अतिशय चांगला रिझल्ट आपण अशा कपलला देऊ शकतो. नक्कीच सर, वंध्यत्व निवारणासाठी आपण आधुनिक ही IVF जी उपचार पद्धती आहे तिचं योगदान विचारायचं म्हटलं तर कसं सांगता येईल? नक्की जेव्हा आपण बघतो तर IVFच्या उपचारपेक्षा ज्या अतिप्रगत IVF उपचार पद्धती आहे याच्यामध्ये रिझल्ट अतिशय इम्प्रूव्ह झालेले बघायला मिळतात. तर नॉर्मली 75 ते 80%, 70 ते 75% पर्यंत IVFचा रिझल्ट हा गेला आहे, ज्याला आपण क्युम्युलेटिव्ह प्रेग्नन्सी रेट आपण म्हणतो. बरोबर. सो हे रिझल्ट इम्प्रूव्ह होण्याचं महत्वाचं कारण आहे अतिप्रगत IVF उपचार पद्धती. जसं मी एक्झाम्पल जर विचार केला, जर पुरुषांमध्ये शुक्राणूचे काही मेजर प्रॉब्लेम्स असतील तर त्याच्यासाठी आपण ICSI, IMSI, PICSI, MAC, मायक्रोफ्लुइडिक्स अशा उपचार पद्धतीद्वारे त्याच्यासाठी किती मेजर प्रॉब्लेम असेल, किंवा स्पर्म ऍस्पिरेशन टेक्निक्स TISA, PISA, मायक्रो TISA, तर याच्यामध्ये शुक्राणूचे किती मेजर प्रॉब्लेम्स असतील, शुक्राणू नसतील तरी आपण योग्य ही ऍडव्हान्स उपचार पद्धती जर वापरले त्याच्याद्वारे आपल्याला रिझल्ट मिळतो. कारण जेणेकरून आधी IVF मध्ये तो रिझल्ट मिळत नव्हता, तो आता अतिप्रगत उपचार पद्धतीमध्ये मिळतो. तसंच आपण जर बघितलं तर वारंवार IVF फेल असतील, तर IVF फेल होत असतील तर आपल्याला त्याच्यामध्ये ऍडव्हान्सच्या उपचार पद्धती आहे. जसं मी म्हटलं, ज्याच्यामध्ये आपण लेझर असिस्टेड हॅचिंग झालं, ब्लास्टोसिस्ट ट्रान्सफर झालं, सिक्वेन्शियल एम्ब्रियो ट्रान्सफर झालं, किंवा ज्याला एंडोमेट्रियल रिसेप्टिव्हिटी ॲरे झालं, किंवा PGTA झालं, प्री जेनेटिक इम्प्लांटेशन टेस्टिंग फॉर एनिओप्लाइडिक एम्ब्रियो. सो या उपचार पद्धतींचा जर आपण वापर केला, वारंवार IVF फेल असतील तर याच्यामध्ये आपल्याला अतिशय चांगला रिझल्ट इम्प्रूव्ह करता येतो. त्याच्यानंतर जर आपण जर विचार केला तर याच्यामध्ये समजा बऱ्याच वेळा आपण कपल बघतो का त्यांचं अस्तर जे आहे ते चांगल्या प्रकारे वाढत नाही, ज्याला थिन एंडोमेट्रियम म्हणतो. सो या कंडिशनमध्ये आपण ट्युबरक्युलोसिसची टेस्ट केली, त्याच्यासाठी मेडिकेशन दिले, किंवा आपण एंडोमेट्रियल रिसेप्टिव्हिटी ॲरे केला, त्याच्याबरोबर एंडोमेट्रियल ब्लड फ्लो स्टडीज केल्या, आपण PRP केलं. सो ह्या गोष्टी, किंवा स्टेम सेल थेरपी त्याच्या पुढे जाऊन आपण जर केलं, सो या उपचार पद्धती ज्या आहे याच्यामुळे कुठेतरी रिसेप्टिव्हिटी इम्प्रूव्ह होते, अस्तर इम्प्रूव्ह होतं, आणि त्याच्यामुळे जे प्रेग्नन्सीचे चान्स आहे, रिपीटेड इम्प्लांटेशन फेल्युअर असेल तर अशा कपल्समध्ये आपल्याला अतिशय चांगला रिझल्ट मिळू शकतो. आणि या सगळ्या गोष्टींचा जर मेन पार्ट म्हटला तर जी एम्ब्रियोलॉजी लॅब आहे ती क्लास 1000 लॅब विथ एअर हँडलिंग युनिट्स विथ ऍडव्हान्स इक्विप मोडॅलिटी जर असतील तर अशा ठिकाणी मी जे सांगितलं, तर IVF मध्ये जरी फेल्युअर असतील किंवा मेजर प्रॉब्लेम जरी असेल तरी अतिप्रगत IVF जे उपचार पद्धती आहे याच्याद्वारे आपण अशा कपल्सला अतिशय उत्कृष्ट आणि चांगला रिझल्ट हा आपण ह्या उपचार पद्धतीद्वारे देऊ शकतो. निश्चितपणे आपण सर बोलतात आणि त्याच्याचबरोबर आपण सरांच्या प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरमध्ये जे अनुभव आलेले आहेत लोकांना ते पण आपण ऐकतोय. अशीच एक प्रतिक्रिया अजून माझ्याकडे आहे, ती आपण बघूया. मळगावकर सर आणि सोनाली मळगावकर मॅडम ह्या दोघांनी म्हणजे इथल्या हॉस्पिटलमध्ये आम्ही ही जी प्रॅक्टिस त्यांची बघितली, स्वतःहून दोघंजणं पूर्ण लक्ष घालून त्या सगळ्या प्रोसेसमध्ये असतात आणि ते सगळं बघ जे बाळ आपल्याला हवं असतं आणि ते आम्हाला सरांनी दिलं आहे. आणि योगायोगाने फार आनंदाची घटना अशी आहे की ही जी प्रेग्नन्सी आहे शीलाची, की शी कॅरीज ट्विन्स, आणि हे अजून त्याच्यामध्ये दुधात साखर असल्यासारखं आहे. प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरबद्दल सर आता सगळेच जण भरभरून बोलत आहेत, आपण ज्या प्रतिक्रिया ऐकतोय त्यामुळे तीही उत्सुकता आहे. खरं तर मी कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे, पण प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरबद्दल ऐकण्याची उत्सुकता आहे. ठाणे, पुणे आणि नाशिक अशा 3 ठिकाणी तुम्ही कार्यरत आहात. एक नवा आशेचा किरण म्हणून प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरकडे बघितलं जातं, काय सांगता येईल?
नक्की प्रशांतजी, सर्वात महत्वाचा पार्ट प्रोजेनेसिस सेंटर मध्ये जो बघितला जातो, सो त्याच्यामध्ये आपण बघतो का जे ऍडव्हान्स IVF सेंटर आहे, प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर, याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हटलं तर ज्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे त्या सर्व टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे. एका छताखाली या सर्व उपचार पद्धती उपलब्ध आहे. महत्वाचं म्हटलं तर युटिलायझेशन ऑफ मॅनेजमेंट आहे, म्हणजे पेशंटच्या शरीराप्रमाणे आपण ट्रीटमेंट दिली जाते. योग्य ती ट्रीटमेंट योग्य ठिकाणी वापर केला तर रिझल्ट चांगला मिळतो. सगळ्यात महत्वाच्या ज्या लॅब्स असतात, एम्ब्रियोलॉजी लॅब, त्या क्लास 1000 लॅब्स आहे विथ एअर हँड युनिट विथ ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीज. त्याच्यानंतर जिथे जे डॉक्टर्स आहे किंवा जो पॅरामेडिकल स्टाफ आहे तो वेल ट्रेन आहे IVF मध्ये, आणि तो स्पेशलाइज्ड आहे. म्हणजे नॉर्मल फक्त डिलिव्हरी करणारे गायनेकॉलॉजिस्ट वगैरे ते IVF करतात तसा प्रकार नाही. तर प्रॉपर ट्रेनिंग, वेल ट्रेन असे डॉक्टर्स तिथे आहे. आणि जसं मी सांगितलं, एक पॅशन आहे, तर त्याच्यामुळे आपल्याकडे महाराष्ट्रातून नाही, महाराष्ट्राच्या बाहेरून आणि विदेशातूनही बरेचसे पेशंट येतात. आणि त्यांना सगळ्यात महत्वाचा जो पार्ट मी जो सांगतोय तो रिझल्ट. तर आपली पॅशन आहे, अशा कपल्सने आल्यानंतर त्याला उत्कृष्ट छान असा रिझल्ट मिळायला पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण पूर्ण पॅशनेटली काम करतो आहोत. सो त्याचाच हा कुठेतरी परिपाक म्हणून आपण बघतो का प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर मध्ये दुरून दुरून पेशंट येऊन त्यांना आपत्ती प्राप्तीचं सुख मिळतंय. नक्कीच नक्कीच. खूप छान अशी माहिती आजच्या या विषयाच्या अनुषंगाने डॉक्टर नरहरी मळगावकर यांनी आपल्याला दिलेली आहेच. पण तरीही काही शंका राहिल्या असतील, अडचणी असतील, समस्या वाटत असतील, मार्गदर्शन हवं असेल किंवा उपचार करून घ्यायचे असतील तर तुम्ही कधीही प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरला संपर्क करू शकता. ठाणे, पुणे आणि नाशिकमध्ये प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर आहे आणि त्यांचे सगळे नंबर्स आता TV स्क्रीनवरती सुरू आहेत. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून आभार. धन्यवाद. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम TV.